आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की इंडिया आघाडीची दिल्लीत महत्त्वाची बैठक होत असून काही नेते प्रत्यक्ष तर काही ऑनलाईन सहभागी होणार आहेत. आम्ही आपापसात लढत नाही तर 2029च्या लढाईची तयारी करत आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. राऊत म्हणाले, इंडिया आघाडी विखुरलेली नसून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पुढील रणनीती ठरवली जाईल. ममता बॅनर्जी यांनीही आघाडीच्या एकजुटीसाठी पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले. पश्चिम बंगालमधील सत्ताधाऱ्यांवर टीका करताना राऊत म्हणाले, इंडिया आघाडी संपली असल्याचे बोलणाऱ्यांना 2029 मध्ये उत्तर मिळेल. तसेच भाजपवर निशाणा साधत चोरी दरोड्याच्या राजकारणाने सत्ता मिळवली असेल पण इंडिया आघाडी असा मार्ग स्वीकारणार नाही असे ते म्हणाले. राज ठाकरे यांच्याबाबत बोलताना राऊत म्हणाले की भाजप विरोधी अनेक पक्ष संपर्कात आहेत. राज ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष व भूमिका असून त्यांच्या सहभागाबाबत इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होईल. छगन भुजबळ यांच्या राज्यसभा उमेदवारीबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी प्रफुल्ल पटेल यांची अट मान्य झाली आणि त्यांचा उमेदवार आला. अशा परिस्थितीत छगन भुजबळ अटी शर्तींवर कसे जाणार असा सवाल केला. बरोबर आहे तुम्ही. नाही काही नाही. आतापर्यंत आम्ही जेव्हा हजर राहिलो तेव्हा का नाही चर्चा झाल्या. 1-1.5 वर्षानंतर ही बैठक होती. बघा की थोडंशा आमच्या काही इतर अडचणी आहेत, राजकीय नाहीत. मी स्वतः हजर राहतो अनेकदा उद्योजींच्या वतीनं. पण तुम्हाला माहिती आहे थोडं प्रकृतीचं कारण आहे आणि ते दिल्लीमध्ये जी हीट वेव्ह आहे, डॉक्टरांची भूमिका आहे की त्यांनी मी जाऊ नये. उद्धवजी वेगळ्या कामात गुंतलेले आहेत, आदित्यजी त्याच कामात गुंतलेले आहेत. पण आम्ही स्वतःहून संपर्क साधला जेव्हा चर्चा की बाबा आम्ही इथून व्हर्च्युअली आपल्यात सहभागी होऊ आणि संपूर्ण मीटिंग चालू असेपर्यंत आम्ही आपल्याबरोबर व्हर्च्युअली राहू. आता व्यवस्था झालेली आहे या सगळ्या गोष्टीची, आम्ही करतो. आजची मीटिंग बैठक ही महत्त्वाची आहे. पण अजेंडा काय असणार आहे? कारण आजची बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. कारण ममता बॅनर्जींनी स्वतः पुढाकार घेऊन ही बैठक आयोजित करायला लावली. याआधी इंडिया ब्लॉकच्या बैठकीपासून तृणमूल काँग्रेस दूर राहिली, पण पश्चिम बंगालच्या निकालानंतर त्यांना महत्त्व पटलं की विरोधकांची एकजूट असायला पाहिजे, इंडिया अलायन्सची एकजूट असायला पाहिजे. आणि स्वतः ममता बॅनर्जी दिल्लीत पोचलेले आहेत. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुंबईतून त्या बैठकीत सामील होतील. आता अजेंडा म्हणाल तर अजेंडा एकच आहे. या देशावर जे एक लादलेलं सरकार आहे, भ्रष्ट मार्गाने आलेलं, वाम मार्गाने आलेलं, चोऱ्या दरोडे टाकून आलेलं, मतांची हेराफेरी करून आलेलं, हे सरकार हटवणं आणि देशाला आणि देशाच्या जनतेला मोकळा श्वास घेण्याची संधी उपलब्ध करून देणं हा अजेंडा आहे. नाही पण राऊतसाहेब, इंडिया आघाडी आता विखुरलेली आहे. अजिबात नाही. डीएमके नाही सोबत आप उपस्थित राहील की नाही शक्यता कमी आहे. अनेक छोटे मोठे पक्ष उपस्थित राहतील की नाही याची शक्यता कमी आहे. तर मग भाजपला सत्तेतून खाली खेचणार कसं जर विरोधी पक्षाची एकजूट दिसत नसेल तर? तुमच्या माहितीसाठी मी इतकंच सांगेन की इंडिया अलायन्स अजिबात विखुरलेला नाही. जे प्रमुख घटक पक्ष आहेत आतापर्यंत इंडिया आघाडीबरोबर राहिलेले, ते आजही आम्ही राहुल गांधींच्या नेतृत्वाखालच्या इंडिया आघाडीमध्ये सामील आहोत. आपचा विषय हा स्वतः काँग्रेस आणि केजरीवाल चर्चा करतील. पंजाबचं राजकारण त्याच्यामध्ये खास करून आलेला आहे. निवडणुका तामिळनाडूमध्ये द्रमुक पक्ष हा काँग्रेस पक्षाचा आणि इंडिया आघाडीचा एक जुना सहकारी आहे. आम्हाला खात्री आहे की भविष्यात ते सुद्धा आमच्याबरोबर पुन्हा सामील होतील. याला तामिळनाडूचं स्थानिक राजकारणाची एक कंगोरा आहे. बाकी शिवसेना आहे, समाजवादी पार्टी आहे, इतर सगळे जे प्रमुख पक्ष आहेत, तृणमूल काँग्रेस आहे, हे सगळे त्या बैठकीमध्ये उपस्थित आहेत. डावे पक्ष आहे. अजून तुम्हाला कोण हवे सांगा. मग 23 पक्ष आज सहभागी होत आहेत. एकमत होईल का? कारण मागच्या वेळेस सुद्धा पंतप्रधान पदाचा चेहरा 2029 आता पुन्हा नाही. माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कायम भूमिका ही राहिलेली आहे की निवडणुकीला सामोरं जाताना एक चेहरा आपण समोर आणला पाहिजे की हे आमचे नेते आहेत, हे आमचे प्रधानमंत्री आहेत, हे आमचे मुख्यमंत्री आहेत. पण महाविकास आघाडीचा जेव्हा निवडणुकीला सामोरे गेली
तेव्हाही हा चेहरा जाहीर करायला आणि सांगायला आपण उशीर लावला, त्याचाही आपल्याला फटका बसला. आणि 2019 साली 2024 साली आमची सगळ्यांची भूमिका होती की प्रधानमंत्री पदाचा चेहरा घेऊन आपण समोर जायला पाहिजे. आताही आमचं तेच म्हणणं आहे उद्धव ठाकरे साहेबांचं की 2029 साली निवडणुकीला सामोरं जाताना आपला चेहरा जो आहे हा आपण समोर ठेवून लोकांसमोर जायला पाहिजे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.